नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. मी आज तुम्हाला विशेष मुद्दा मांडणार आहे बरं का. हे जे काय काय मोठे मोठे जे रजिस्टर आहेत ना, कोणाकोणाची 100 केच्या जे पुढचे लेवलचे आहेत ना, त्यांचं सांगते बरं का. जे कमी लेवलचे आहेत ना, ते एवढं काय भाव खात नाहीत. पण ते पण खात असतील, कारण जे जरा हाय लेवलचे असते तर जरा पैसेवान पार्टी असते ना, ते तशी करतात बघा. कारण मला एका माझ्या दादानी सांगितलं व ते पण एक रजिस्टार जायचं, पण ते कसं त्यांचे जरा फॉलोअर्स कमी असल्यामुळे छोटे म्हणाले. पण कसे माहिती आहे का, आपल्यासारखेच ते पण शेतकरी आहेत, त्यांचं पण जनावरं शेती व्यवसाय आहे बरं का. त्या दादांना काय वाटलं की ह्या इंस्टाग्रामबद्दल जास्त माहिती नव्हती. त्यामुळे ते काय केले, एका मोठ्या रेस्टॉरच्या घरी गेले बरं का. म्हणजे आता मोठा म्हणलं त्याचे 1 मिलियन फॉलोअर झाले, ते म्हणलं तो लयच मोठा असेल आहे का नाही. आणि तुमची किती पण मोठी फॉलोअर्स होते बरं का, लक्षात ठेवा. पण त्यांच्या घरी गेल्यावर जरा, आता तुमच्या घरी कोण पण येऊ द्या व आमच्या घरी कोण पण येऊ द्या, आम्ही नाही त्यांचा बरोबर एकदम चांगल्या पद्धतीने पाहुणचार करतो बरं. गरीब असो किंवा श्रीमंत असो, आमच्याकडे मतभेद नसतो बरं का. गरीबाला पण तेवढीच किंमत, म्हणजे तेवढाच दर्जा दिला जातो, आणि श्रीमंताला पण तेवढाच दर्जा दिला जातो बरं का. विषय असा आहे की ते दादा त्यांच्या घरी गेलते, कारण काय तर ह्या इंस्टाग्रामबद्दल काहीतरी विचारायला. ह्याच्यामधले सगळे जे सेटिंग असतात ते आपल्याला माहीत नसतात, ज्यांची शाळा कमी असते त्यांना काय माहीत नसतं. म्हणून ते त्यांच्या घरी गेलते. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी पाहुणचार तर करायचं लांबच राहिलं हो. पण ते काय बोलले माहीत आहे त्यांना, "तू कुणाची परमिशन घेऊन आलायस घरात?" असं बोलले. मला सांगा, भलेही आम्ही शेतकरी असो, आम्ही मेंढपाळ असो, आम्ही शेरडं राखणारे असो, पण ना आम्हाला पण एक इज्जत आहे. आम्ही पण एक मानवाचाच अंश आहे. आम्ही एक देवाचाच अंश आहे. तुम्हाला तुम्ही जर एवढे मोठे झाला, तुम्ही कुणाच्या जीवावर मोठे झाला सांगा? कारण ह्या मीडियाच्या जीवावरच मोठे झाला ना, ह्या पब्लिकच्या जीवावर. मग आणि विषय म्हणजे तुमच्यात जर आम्ही जर तुमच्या घरी आलो, तर तुम्ही आम्हाला विचारता, "तू कुणाची परमिशन घेऊन आलाय?" म्हणल्यावर त्या माणसाच्या जीवाला काय वाटलं असेल? कारण त्याच्या जागेला स्वतःला कधीतरी ठेवून बघत जावा, की आपण ह्याला असं बोललो तर ह्या व्यक्तीला किती वेदना होतील, ह्याला किती दुःख होईल, याचा कधी विचार केलाय? नाही ना. मग आता विचार करा. कारण माणूस हा प्रत्येक माणूस असतो. तुम्ही पण अन्न खाता, आम्ही पण अन्न खातो बरं का. कारण कधीच कोणाला कमी समजत जाऊ नका. कसं आहे माहिती आहे का, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की मंदिरातला कळस जरी सोन्याचा असला ना, तर माणसं ना दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात. त्यामुळं किती जरी तुम्ही मोठे असला, तरी शेतकऱ्याशिवाय आणि असल्या गरिबांच्या शिवाय आमच्यासारख्या तुम्हाला किंमत नाही. कळलं का? त्यामुळं प्रत्येकाची इज्जत करा, आणि तुम्ही मोठे व्हाल तर मोठे व्हा. आमचा सपोर्ट आहे, आमचा आशीर्वाद आहे. पण मोठे झाल्यानंतर बारक्यांना पण कधी विसरू नका. त्यांची पण इज्जत करा. लय मोठे झाले म्हणून लय मोठेपणा करू नका. कळलं का?